लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पोलीस ठाणे बिडकीन, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांची उत्कृष्ट कामगिरी. दरोड्याची पूर्वतयारी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या इस्मांविरुद्ध बिडकीन पोलिसांकडून कार्यवाही. बातमी पैठण येथून. दिनांक 3 जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे स्टाफसह पेट्रोलिंग करत दिनांक 4 जुलै रोजी 1:45 सुमारास बिडकीन DMIC परिसरातील निलजगाव रोडवर आले असता त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बिडकीन DMIC परिसरातील सेक्टर क्रमांक 19 शिवनाई शिवार या भागात एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत 5 इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नमूद अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 4 जुलै रोजी 2:30 वाजता पंचांसह बिडकीन DMIC सेक्टर क्रमांक 19 मधील रोडवर आले असता एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी दिसल्याने तीस थांबवण्याचा इशारा करता स्कॉर्पिओ गाडी चालकाने गाडी भरधाव वेगात पुढे नेत असल्यामुळे गाडीचा पाठलाग करून स्कॉर्पिओ गाडी थांबवली असता गाडीतील 2 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व स्कॉर्पिओ गाडीतील चालक रईस शेख शहीर वय 32 वर्ष, व्यवसाय स्कॉर्पिओ गाडीचा चालक अमोल काशीनाथ खरात वय 30 वर्ष, रईस शेख युनुस वय 32 वर्ष हे तिघे जण राहणार अजवानगर, वाळूस, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना पकडून त्यांची अंगझडती घेतात. त्यांच्या अंगझडतीत इसम नामे रईस शेख शहीर यांच्या अंगझडतीत 10,000 रुपये किमतीचा Vivo V40 कंपनीचा मोबाईल हँडसेट व 5 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH41C 8005, 100 रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा दोर, इसम नामे अमोल काशीनाथ खरात याच्या अंगझडतीत 50 रुपये किमतीचा छोटा काळ्या रंगाचा कटर, 50 रुपये किमतीचे एक हिरव्या रंगाचा स्क्रूड्रायव्हर, इसम नामे रईस शेख युनुस याच्या अंगझडतीत 10,000 रुपये किमतीचा Vivo V40 कंपनीचा मोबाईल हँडसेट, 500 रुपये किमतीचा एक निळसर रंगाची लोखंडी कटर, 40 रुपये किमतीचे 2 हिरव्या रंगाचे हेक्झा ब्लेड असा एकूण 5,20,840 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला असून 2 इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले असून त्यांच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील इस्मांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 441/2026 कलम 310-4, 310-5 BNS सह कलम 135 महिला पोलीस अंमलदार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग सेना हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 79 संजीवन कदम, 761 अमोल मगर, पोलीस नाईक 265 पवन चव्हाण, पोलीस अंमलदार 1771 योगेश वाघमोडे, 963 स्वप्नील दिलवाले यांनी केलेली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.